साईडला जाईल तेव्हा मी मशीन पकडणार आहे खाली. पहिले कुठे पकडलेली मी वरती, कधी लेफ्ट साईडला. ओके, राईट साईडला जाताना मी खाली. नेहमी लक्षात ठेवायचं तुमचा जो फ्लॅप आहे हा फ्लॅप हा बाहेर आला पाहिजे. कळालं? इफ जर मला इथे लेफ्ट साईडला करते मी तेव्हा तो फ्लॅप कुठे येतो? लेफ्ट साईडला. ओके, आता राईट साईडला मला जेव्हा करायचं तेव्हा फ्लॅप असा आला पाहिजे का? नाही, तो राईट साईडलाच गेला पाहिजे. त्याच्यासाठी मी मशीन आणि हात चेंज करते. ओके, मशीनचं हे पॉईंट कुठे? डाऊनला. कळालं? जेव्हा पण आपण लेफ्ट साईडचे कर्ल्स करतो तेव्हा मशीनचा स्टार्टिंग पॉईंट कुठे असतो? वरती आणि इथे डाऊन. ओके, आता हे पण डिपेंड आपल्यावर आहे, आपल्याला किती कर्ल्स पाहिजे. जर मला लेंथ पाहिजे असती तर मी एवढेच कर्ल्स केले असते स्टार्टिंगचे. ओके, फर्स्ट सेक्शन घेतलाय ना तर मी एवढेच कर्ल्स केले असते. सेकंड सेक्शनचे मी कर्ल्स कुठे करणार? मग इथपर्यंत करणार, म्हणजे लेंथ वाढते, त्याच्याने लेंथ आपली कमी होत नाही. कळालं? चेक करायचं आहे. हा इन मध्ये, हा पण इन मध्ये, मिडलहून बरोबर आपले इन मध्ये आले. सेम हे कशाला पटापट पण होतात आणि एक मेसी लुक पण येतो याच्यात. म्हणजे आपण आपले कर्ल्स जरी चुकले असले किंवा आपले कर्ल्स जरी कुठेही शार्पनेस नसतो कर्ल्स मध्ये, कळालं? फिनिशिंगची गरज लागत नाही जर तुम्ही मेसी कर्ल्स